ये है दैनिक प्रातःकाल का डिजिटल एडिशन प्रातःकाल लाइव। इराणचं कमजोर होणं हे भारतासाठी सुद्धा अत्यंत घातक आहे. कारण ज्या पद्धतीनं आता इराणवर अमेरिका आणि इस्रायल ताबा घेईल, हळूहळू ही पावलं भारताच्या दिशेनं पडू शकतात. नेतन्याहू आज आहे उद्या नसतील, पण भारत हा एक महान देश आहे. आधीच नरेंद्र मोदींनी अमेरिकेबरोबर केलेल्या ट्रेड डीलमुळे भारत अमेरिकेचा गुलाम झालेला आहे. व्यापारी करारात जर अमेरिकेनं इराणमध्ये पाय रोवले, पाकिस्तानच्या युद्धामध्ये, पाकिस्तान अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये ट्रम्प पूर्णपणे पाकिस्तानला मदत करत आहे. लक्षात घ्या, पाकिस्तानला अर्थसहाय्य, पाकिस्तानला मिसाईल्स, पाकिस्तानला शस्त्र पुरवण्याचं काम प्रेसिडेंट ट्रम्प करत आहे. आणि प्रेसिडेंट ट्रम्पनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये 2 दिवसापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानच्या जनरलच्या शौर्याचं कौतुक केलेलं आहे. याच्यावर सुद्धा भारताच्या परराष्ट्र खात्याकडून साधं निषेधाचं शब्द बाहेर पडला नाही. मग भारताचं परराष्ट्र धोरण काय आहे, भारताची जागतिक भूमिका काय आहे? की फक्त जाऊन परदेशात जाऊन फिरायचं आणि नेत्यांना मिठ्या मारून फोटो पाठवायचे भारतामध्ये, हेच आहे का? खोमेनी यांचं दुर्दैवी निधन, हत्या ही भारतासाठी सुद्धा धक्कादायक आहे, इतकंच मी सांगू शकतो. पूर्णपणे. पण आपल्या देशानं कोणतीच भूमिका या संदर्भात घेतली नाही. भूमिका घेणं गरजेचं असतं. इतकं मोठं युद्ध सुरू आहे आपल्या देशाच्या सीमेवर. मग भारत, मग पाकिस्तान अफगाणिस्तान असेल, इराण इस्रायल असेल, इराण दुबई असेल, इराण आणि अमेरिका असेल, हे युद्ध भारताच्या दारापर्यंत आलेलं आहे. या युद्धामुळे भारताचं आर्थिक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या युद्धामुळे भूगोल बदलण्याची शक्यता आहे भारताच्या सीमेवरील. आणि ह्या युद्धामुळे भारताला चटके बसण्याची शक्यता आहे. तरीही मोदी या युद्ध काळामध्ये इस्रायलला गेले आणि दुसऱ्या दिवशी इराणवर बॉम्ब पडले. जागतिक स्तरावरती भारताची नाचक्की झालेली आहे.